मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की शैक्षणिक साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना अंकांची स्थानिक किंमत कशी समजावता येईल. आता या व्हिडिओमध्ये आपण या स्थानिक किमतींच्या मदतीने दोन अंकी संख्यांची बिनहक्काची वजाबाकी कशी करता येईल ते आपण बघूया. आता आपण स्थानिक किमतींच्या मदतीने वजाबाकी कशी करता येईल यासाठी ह्या तक्त्याचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. आपण बिनहक्काची वजाबाकी कशी करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी आपण एकक आणि दशक लिहून घेऊयात. त्यानंतर एक वजाबाकी मुलांसाठी घेऊयात. 45 वजा 24. 45 वजा 24. आता आपण विद्यार्थ्यांना मागील व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे त्यांना आता स्थानिक किंमत कळते, तर आपण त्या ठिकाणी आपल्याकडे जे काही ब्लॉक्स आहेत ह्या ब्लॉक्सच्या मदतीने आपण त्या ठिकाणी ही वजाबाकी स्थानिक किमतींच्या रूपात त्यांना कशी समजावता येईल ते बघूयात. या ठिकाणी 4 दशक आहेत म्हणून दशकाचे 4 ब्लॉक्स घेऊयात. 1 2 3 आणि 4. याची स्थानिक किंमत किती होईल असं जर विद्यार्थ्यांना विचारलं तर विद्यार्थ्यांचा सराव झाला असल्यामुळे विद्यार्थी चटकन सांगतील 10 20 30 आणि 40. या 4 दशकांची स्थानिक किंमत 40 आहे. त्यानंतर 5 एकक आहेत. एकक म्हणजे सुटे, तर या ठिकाणी आपण सुटे 5 ब्लॉक्स घेऊया. 1 2 3 4 आणि 5. अशा पद्धतीने 5 एकक घेऊया. 5 एककाची किंमत 5च असते हे विद्यार्थ्यांना ह्या ब्लॉक्समुळे निश्चित समजेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना वजा म्हणजे काढून टाकणे किंवा कमी करणे हे आपल्याला विद्यार्थ्यांना वारंवार सांगावे लागणार आहे. प्रथम आपण एककांची वजाबाकी करतो आणि त्यानंतरच दशकांची वजाबाकी करतो. याचं सुद्धा दृढीकरण करून घेणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला हातच्याची वजाबाकी करायची असते त्यावेळेस मुलं दशकाची सुरुवातीला करतात आणि नंतर एककांची करायला बघतात आणि मग त्यावेळेस त्या अडचणीत येतात. बिनहक्काच्या वजाबाकीमध्ये अशी कुठलीही अडचण येत नाही, परंतु हक्काची वजाबाकी करताना असे होऊ नये म्हणून आपण पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना सांगणे गरजेचे आहे की प्रथम आपण एककांची वजाबाकी करतो आणि त्यानंतर दशकांची. मग एककात आहेत 5 एकक, तर 5 एककांमधून आता आपण त्या ठिकाणी 4 एकक वजा करणार आहोत, म्हणजेच काढून टाकणार आहोत किंवा कमी करणार आहोत. हे 5 एककामधून आता आपण हे 4 एकक काढून घेऊया. विद्यार्थ्यांना या ठिकाणी समोर दिसणारच आहे की एक एकक या ठिकाणी शिल्लक आहे. 5 एककामधून 4 एकक काढले तर एक एकक शिल्लक राहतो, या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष दिसणार आहे. त्यानंतर 4 दशक म्हणजे 40 होतात. ह्या 4 दशकामधून आपल्याला 2 दशक वजा करायचे आहे, म्हणजे कमी करायचे आहे किंवा काढायचे आहे, हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे. आणि ह्या 4 दशकांमधून जर आपण 2 दशक म्हणजे किती 20, हे 20 जर आपण त्या ठिकाणी कमी केले तर ह्या ठिकाणी पुन्हा 2 दशक या ठिकाणी उरतात, म्हणून आपण ह्या ठिकाणी 2 लिहिणार आहोत. आणि 2 दशकाची स्थानिक किंमत किती असते 20 असते, हे सुद्धा मुलांना लक्षात आणून द्यायचे आहे. आणि ह्या ठिकाणी आपलं उत्तर आलं आहे 21. ही स्थानिक किमतीच्या रूपात आपल्याला का शिकवायचं आहे, कारण पुढचा जो स्तर आहे यानंतरचा तो स्तर आहे हातच्याची वजाबाकी. त्यावेळेस आपल्याला ह्या कृतीचा स्थानिक किंमत ही समजावून सांगण्याच्या ह्या कृतीचा त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होणार आहे. अशा पद्धतीने जर आपण आपल्याकडील ज्या काही काड्या असतील या काड्यांच्या मदतीने सुद्धा आपण विद्यार्थ्यांना ही वजाबाकी शिकवू शकतो, जेणेकरून विद्यार्थी स्वतः घरी हे साहित्य बनवून वापरू शकतील. त्याप्रमाणे आपल्याकडे जर स्थानिक विद्यार्थी खडे चिंचोके यांचा देखील वापर करून अशा पद्धतीने वजाबाकी करू शकतील. वारंवार सराव केल्यास बिनहक्काची वजाबाकी यामध्ये निश्चित विद्यार्थी निपुण होतील आणि पुढच्या स्तरासाठी देखील ते तयार होतील. अशा पद्धतीने निश्चितच आपण या स्थानिक किमतींच्या मदतीने बिनहक्काची वजाबाकीचा सराव विद्यार्थ्यांकडून घेऊन आपण त्यांना या स्तरामध्ये निपुण करू शकतो आणि पुढील जो स्तर आहे हक्काची वजाबाकी यासाठी देखील त्यांची आपण तयारी करू शकतो. धन्यवाद.